आज 20 मे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आजच्याच दिवशी 1498 रोजी वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या कालिकत बंदरात दाखल झाला. क्युबा हा देश अमेरिकेपासून 20 मे 1902 रोजी स्वतंत्र झाला. चियांग काई शेक हे 20 मे 1928 रोजी चीन गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. डॉक्टर मनमोहन सिंग यांना 20 मे 1996 रोजी देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 20 मे 2000 रोजी GMC बालयोगी यांची राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ज्येष्ठ पटकथा लेखक व निर्माते अण्णासाहेब देऊळगावकर यांना 20 मे 2001 रोजी अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. 20 मे 2011 रोजी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा 20 मे 1850 रोजी जन्म झाला. प्रसिद्ध हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचा 20 मे 1900 रोजी जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य सेनानी बिपिन चंद्र पाल यांचे 20 मे 1932 रोजी निधन झाले. भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री लीला सुमंत मुळगावकर यांचे 20 मे 1992 रोजी निधन झाले. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला व्हावा यासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण पद्मविभूषणाने सन्मानित आयुकाचे संस्थापक डॉक्टर जयंत नारळीकर यांचे 20 मे 2025 रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर मालूर रामास्वामी श्रीनिवासन यांचे 20 मे 2025 रोजी वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. ते राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते.